गौरी गणपती स्पेशल आज आपण अगदी झटपट अशी मैदा चकली करूया. तर अर्धा किलो मैदा चाळून घ्यायचा आणि व्यवस्थित सुती कपड्यामध्ये बांधून कुकरच्या डब्यामध्ये ठेवून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर मैदा छान असा वाफला जातो. थोडासा कोमट झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून छान असा मोकळा करून घ्यायचा आणि चाळणीच्या साहाय्यानं चाळून घ्यायचा. गाठी वगैरे राहू शकतात. आणि आता वरून मसाले टाकून घ्यायचे. तर 1 चमचा हाताने असा क्रश करून टाकून घ्यायचा, त्यामुळे सुगंध खूप छान येतो. आणि आता वरून हळद, लाल तिखट, धन पावडर, 2 चमचे तीळ आणि चवीनुसार मीठ टाकून कोमट पाण्यामध्ये हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. जास्त सैलसरी नाही किंवा जास्त असं घट्टसरही नाही. आणि आता चकली साच्याला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आणि यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आणि छान असं व्यवस्थित अशा चकल्या करून घ्यायच्या आणि कडकडीत तेलामध्ये छान असं कुरकुरीत होईपर्यंत या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. तर गॅस जास्त असा फुली करायचा नाही किंवा जास्त असा बारीकही करायचा नाही, मिडियम गॅसवर चकल्या तळून घ्यायच्या आहेत. तर नक्की करून पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.